नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर इथं अक्षयने फणस आणला होता, अख्खाच फणस आणला होता. तो बऱ्याचदा असा अख्खा फणस घेऊन येतो, कारण तो असा भरपूर निघतो आणि खायला पण मनसोक्त खाता येतो, म्हणून तो अख्खा घेऊन येतो. पण तो थोडा काढायला त्रासदायक असतो, कारण हा फणस कडक पण असतो आणि मोठाही आहे. असं घ्यायला गेलं तर हा 30 रुपये किलो आणि हा 6 किलो भरला, म्हणजे 200 रुपयाचा फणस आहे. आणि असा जर काढलेला घ्यायला गेला तर 250 रुपये वगैरे किलो आहे. मग हा जवळजवळ 2 ते 3 किलो भरला फणस. चिकट आहे रे. हे कापा फणस आहे. कापा, बरका आणि शेंबडा असे 3 फणसाचे प्रकार असतात. ते कसलं होतं काय नाही? ते बरका असेल, कापाच असेल ते. आणि फणस कापता कापता तो म्हटला की याच्यातून गोम निघाली, म्हणून ती शोधत होतो आम्ही आणि ऐश्वर्या. तर अगदी फणसात आतमध्ये गोम नसेल, कारण त्या फणसाला देठ होता, त्याच्यात साईडला कुठेतरी बसलेली असेल. कारण गोम, विंचू यासारखे जे की हे असतात ते उष्ण ठिकाणी असतात आणि फणस गुणधर्माने उष्ण असतो, त्याच्यामुळे लांब देठ होता त्याला. त्याच्यात कुठेतरी गोम असेल. ती सापडली नाही, पण नंतर ती सापडली थोड्या वेळाने. एकदम छोटी होती. आणि नंतर ऐश्वर्याही म्हटली मी मदत करते फणस काढायला, म्हणून मग तर दोघांनी फणस काढला. तर बघा इतका, म्हणजे एक जवळजवळ 2 ते 3 किलो हा फणस निघालेला आहे. थोडासा काढायला त्रास आहे, पण छान आहे. आणि एकदम गोड असा हा फणस होता. इथं अक्षय आणि विकी काढल्या उभा राहूनच खायला सुरुवात केलेली आहे फणस, कारण सगळ्यांना घरात फणस खूप आवडतो. आणि असा अख्खा घेऊन आलं की मग भरपूर असा खायला मिळतो. आणि नंतर म्हटलं बसून तरी खा, मग त्यांनी बसून खायला सुरुवात केली. आणि दुपारी जेवण वगैरे झालं, आमची कामं आवरली की आम्ही थोडंसं, मी आणि ऐश्वर्या बाहेर गेलो होतो. ऐश्वर्याला काहीतरी घ्यायचं होतं म्हणून आम्ही बाहेर गेलो. तर ही गाडी खूप दिवसातून काढल्यामुळे ती चालूच होत नव्हती पटकन, आणि कशी तरी ती चालू झाली चोक वगैरे देऊन. आणि आम्ही दोघे गेलो बाहेर. कसे दादा जांभळा? तर जाता जाता वाटेत आम्हाला जांभळं दिसली, म्हणून आम्ही जांभळी घ्यायची होती. मुलांना जांभळंही खूप आवडतात, म्हणून थांबलो होतो. इथं 2 प्रकारची जांभळं होती, छोटी आणि मोठी. छोटी होती ती थोडी गोड होती, पण त्याला गाभा इतका नव्हता. आणि मोठी होती ती गोड नव्हती, पण त्याला गाभा खूप होता. पण आम्ही घेतली मोठी, त्याला थोडासा गाभा जास्त होता, म्हणून. तिथे काळी मैना, जांभळं वगैरे विकायला होते. आणि पुढं फणस पण होता. फणस घ्यायचा नव्हता, पण फक्त चौकशी केली की कसा किलो आहे. तर हा होता 50 रुपये किलो. आणि पुढं थोडंसं छोटा ॲक्सिडेंट झालेला होता, त्याच्यामुळे थोडं ट्रॅफिक जाम झालं होतं. आणि नंतर पुढे गेलो आम्ही ही रोपांच्या नर्सरीत. तिथं ऐश्वर्याला काहीतरी घ्यायचं होतं. तर चला बघूया आता ऐश्वर्या काय घेते तिथून. नर्सरी बघून एकदम छान आणि प्रसन्न वाटलं. एकदम हिरवगार सगळी रोपं होती, पावसामुळे एकदम सुंदर दिसत होतं. आणि ऐश्वर्याने इथं घेतलं एक जास्वंदाचं रोप आणि एक गुलाबाचं रोप घेतलं. त्याच्यासाठी कुंड्या घेतल्या, माती घेतली, आणखीन बरंच दुसरं काही चौकशी केली. आणि हे सगळं घेऊन आम्ही निघालेलो आहे परत घरी. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा. आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.